तर नमस्कार मंडळी, मी प्रियंका स्वागत करते तुमचं अजून एक छानशा ब्लॉगमध्ये. आज आता गाव फिरून झाली, सगळं झालं, दिवाळी झाली. आता हे सगळं काढून ठेवावं लागेल, सगळं व्यवस्थित प्रॉपर चांगलं ऑर्गनाईज करायला लागेल. मी काय असं खूप जास्त स्पेशल ऑर्गनायझर वगैरे असं काही वापरत नाही. नॉर्मल जे आपल्या घरात आहे त्यानेच ऑर्गनाईज करते. आणि दुसरी गोष्ट, मी तसंच तुम्हाला माझं रांगोळीचं कलेक्शन दाखवते, की कोणत्या कोणत्या प्रकारच्या माझ्याकडे रांगोळ्या आहेत ते पण दाखवते. आणि डेकोरेशनचं काय काय मी आयटम बनवले ते पण दाखवते. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू. आत्ता सध्या खूप ट्रेंडिंग चालणारी बॉर्डर पट्टी, ही उलनपासून तयार केलेली आहे मी. ही मी 1 वर्ष झाले बनवून झालेली. आत्ता ही सध्या ट्रेंडिंगमध्ये चालली. मी एक आधीच बनवली होती. मी दुसरं दाखवते तुम्हाला. मी कमळ बनवले. मला वाटतं पूजेमध्ये बघा मी बॅकड्रॉपला लावलं होतं लक्ष्मीपूजनच्या. हे बघा, खूप छान आणि खूप सुंदर बनलं होतं. बघा, खूप मस्त. असे मी 4-5 बनवले होते. बॅकड्रॉपला पण यूज होतात, आपल्याला रांगोळी मॅट म्हणून पण टाकायला होतात. खूप छान दिसतात. नेक्स्ट दाखवते तुम्हाला. आता हे मी असे हत्ती तयार केले होते रांगोळीचे. त्यानंतर तुम्हाला दुसरं त्यातनं डिझाईन दाखवते. हे बघा, हे पण खूप छान दिसते. असे मी 4 बनवलेत. आपल्याला वेगवेगळी अशी रांगोळी बनवता येते याने. हे त्यानंतर हे मोर. हे बघा, खूप छान लागते. हे मोर तर खूप सुंदर दिसत होते. असे मी 2 बनवले, हाय आणि हाय. त्यातनंच हे कमळ बनवले होते मी. हे कमळ पण खूप छान झाले. हे सगळं ना रांगोळीचंच आहे. हे सगळं जे पण बनवलंय ना ते रांगोळीचंच आहे. फक्त ही जी बॉर्डर आहे ना, ही मी 3D आउटलाइनर कोडनी केलेली आहे. नेक्स्ट ही डिझाईन, ही पण त्याचीच बनवली मी. OHP शीटची. सुंदर आहे ना, मस्तच दिसते. याची अजून डिझाईन आहे बरं का, पण ही माझ्या मम्मीला खूप आवडली. मग हे मी मम्मीला देऊन टाकली. ह्याच्यात 5-6 असे फुलं बनवले होते मी वेगवेगळे, पण ते मम्मीला आवडल्यामुळे मग मम्मीला मी देऊन टाकली. ही अशी डिझाईन दिसते. ती पण खूप छान दिसते ना, कलर कॉम्बिनेशन. नेक्स्ट, जे आपले हे सगळं बनवून झाल्याच्या नंतर जी OHP शीट शिल्लक राहिली होती ना, त्याच्यामध्ये मग मी असं डोकं लावलं. असे छोटे 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 फुलं तयार केले. हे आपल्याला असं कुठंही ठेवता येईल असे, नाही का, रांगोळीसाठी, देवापुढे वगैरे असे बॉर्डर तयार करायची. असे मी खूप सारे, म्हणजे जेवढं पण OHP शीट शिल्लक राहिलं होतं ना, त्याच्यामध्ये मग मी हे सगळे असे वाले बनवून घेतले. तुम्ही कसेही ठेवू शकता. असे ठेवा, असे ठेवा, असे ठेवा. खूप खूप प्रकारे तुम्ही हे वापरू शकता. याशी मी वेगवेगळे फुलं तयार केले होते. तर सगळ्यात महत्त्वाचं, गणपतीच्या वेळेस खूप छान दिसत होते. गणपतीच्या पुढे ठेवले होते मी, खूप सुंदर. जास्वंदाचे फुलं. पहिले हे दाखवते मोत्यांच्या रांगोळी. बघा, मी हे 3-4 वर्ष झाले हे बनवून झालेले. हे बघा, दिसतंय अशी सुंदर फुलं दिसतात.
त्यातच कलर. त्यानंतर ही मी सगळे तुम्हाला शेवटी ना वाटलंच तर ठेवून दाखवेल. बघू. नेक्स्ट मी ना असे कार्डबोर्डचे पोयरी तयार केली होती बघा. पोयरीची डिझाईन मध्ये मध्ये खूप फेमस झाली होती ना, अशी रांगोळी कुंदन वर्कवाली ती बनवली होती. याला ना मी काय केलं होतं, कार्डबोर्ड लावला आणि त्याच्यानंतर मग कलर केला आणि नंतर साईडनं असे मिरर सगळे लावून टाकले. वेगवेगळ्या कलरचे असे मी तयार केले होते. खूप बघा किती सुंदर दिसते. माझ्याकडे ना मागच्या वर्षीच्या दिवाळीची रांगोळीचा जर फोटो असेल ना, मी नक्की शेअर करेन. मी ह्यानेच पूर्ण रांगोळी तयार केली होती. एवढी सुंदर आणि एवढी छान दिसत होती ना, खूप सुंदर. खूप मोठा व्हिडिओ होईल. मी जर पूर्ण कलेक्शन दाखवलं ना, खूप मोठा व्हिडिओ होईल. हे बघ छोटूशे दिसते, एकदम छोटूशे फुलं. हे पण मीच बनवलेले. त्यानंतर ही आशीवाली बघा कुंदनची रांगोळी. मी ना तुम्हाला ठेवून दाखवते, त्याशिवाय नाही समजणार आहे. पण आपण ही वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकतो. वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, पण छान आहे. हे सगळं मी घरी तयार केलेले. हे मी फक्त घेऊन आली होती आणि मग नंतर मी हे सगळं बनवले. तर मी तुम्हाला दाखवते ते आपण कसं ठेवून हे करू शकतो, डेकोरेट करू शकतो. पहिलं तुम्ही कलेक्शन बघा. 5 वर्ष होत आली यांना, जुने आहेत तसेच आहेत. आपण व्यवस्थित वस्तू ठेवल्यानं काहीच होत नाही. त्यांना खूप छान आणि खूप व्यवस्थित राहतात. पण आपल्या ठेवण्यावर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. लक्ष्मीचे पावलं दिसते किती छान झालेत ना. हे पण तेव्हाच बनवलेले. नेक्स्ट तुम्हाला ते अजून एक फुलांचं दाखवते. 1 मिनिट. हे बघा दिसतंय. त्या दिवशी भाऊबीजे दिवशी मी तुम्हाला जी रांगोळी बोलली होती ना, फुलं काढलेली, ते हे होते. हे दोन्ही कलर किती छान दिसतंय बघा. मस्त असता, खूप सुंदर. फक्त मी कलर केले, सॉरी रांगोळी टाकली आणि हे ना 3D आउटलाइनर कोणनी अशी ड्रॉइंग त्याची कंप्लीट केली आणि नंतर हे कुंदन वगैरे लावलेत. हे दिसत आहेत ना, हे सगळे कुंदन मी नंतर लावलेत. लावायचीच अशी काही गरज नाही, नाही लावली तरी चालेल. त्यानंतर हे गोपद्म किती छोटूशी आहेत, दिसत आहेत का? हे बघा किती छोटूशी आहेत बघा, मस्त. हे बघा अजून एक आहे. ही पंती आहे, पंतीचे शेप आहे आणि त्याच्यात मग मी पूर्ण कुंदन वर्क केले. तर आजसाठी एवढंच दाखवते, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि मला परत तुम्हाला ते सगळे ठेवून पण दाखवायचे. त्यामुळं आज पुरतं एवढंच. उद्या नेक्स्ट बघून, जर मी हे ठेवून दिलं तर नाही दाखवणार, नेक्स्ट टाइम दाखवेल. पण जर नाही ठेवलं तर नक्की दाखवेल. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कसा वाटला व्हिडिओ, कशा वाटल्या रांगोळ्या नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा आणि चला तर मग बाय.